हे सगळं त्यांनी स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही मी साईबाबाच्या मंदिरामध्ये आलेली आहे. साईबाबाचं मंदिर आहे कवट्यापासलं लातूर फाटा आणि कवठा याच्या मधोमध इथं साईबाबाचं मंदिर आहे. आणि या साईबाबाच्या मंदिराच्या पाठीमागे बरोबर हे दाखव इकडं स्वामी समर्थाचं केंद्र आहे. इकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला बरोबर स्वामी समर्थाचं मंदिर आहे, सॉरी केंद्र आहे. तर स्वामी समर्थाच्या केंद्राची स्थापना इथं झालेली आहे 10-15 दिवस झालं. तर ज्यांनी लातूर फाट्याच्या आणि कवठ्याच्या मधोमध आहेत त्यांनी इथं साईबाबाच्या मंदिरात या आणि त्याच्या बरोबर इथं बाजूला केंद्र आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं. तर नक्की या, रोज या, दर गुरुवारी या, रोज या आणि तुम्ही इथं पारायणला पण बसू शकतात. तुम्हाला मी मंदिर दाखवते, चला या. तर तुम्ही बघू शकता का, बघा इथं भिंती आहे, या भिंतीच्या बाजूला मध्ये बरोबर गेट आहे. गेटच्या मध्ये जायचं तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणून असं. तर हे विठ्ठल रुक्मिणीचा परिसर आहे बघा, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर आहे बघा, किती मोठा परिसर आहे, असा मस्त छान परिसर आहे बघा. बघू शकता तुम्ही, इकडे दाखव का बघा. तर ह्या मंदिराच्या बरोबर बाजूला केंद्र आहे बघा. या ये देखो, ये भाभी है देखो जिन्होंने इधर स्थापना की है स्वामी समर्थ की मूर्ति की. श्री स्वामी समर्थ. इथं नाही का आता तुमचं मंदिर हे लातूर फाट्याच्या आणि कवठ्याच्या किती असं जवळ आहे साईबाबाच्या मंदिरापाशी, ते तुम्ही सांगा. आणि तुम्ही स्थापना कधी केली काय नाही स्वामी समर्थ महाराजांची ते पण सांगा. स्वामी समर्थ गुरुपुष्पामृताच्या दिवशी आम्ही स्वामी समर्थ महाराजची स्थापना केली आणि साईबाबाच्या पाठीमागच आहे, कोठ्याच्या थोडा आत आहे. आणि सगळ्याला विनंती आहे आमची की तुम्ही पण दर्शनाला या, आम्हाला सहयोग करा, सेवा करा. पारायण तर तुम्ही तर सगळं ठेवणार आहेत ना, पारायणला पण बसू शकतात ना कोणी पण येऊन. हो, कोणी पण येऊ शकतात. तुमचंच मंदिर केंद्र आहे, तुमचंच सगळं आहे, तुम्ही या आणि करा, एवढंच आमची कडकडून विनंती आहे. तर बघू शकता तुम्ही ह्या भाभीनं स्थापना केलेली आहे इथं स्वामी समर्थ मंदिरा केंद्राची, आणि तुम्ही पण या. तर हे आहे औदुंबराचं झाड. त्या औदुंबराच्या झाडाच्या आजूबाजूलाच पिंपळाचं, आवळ्याचं आणि लिंबाचं अशी झाडं आहेत, 5 झाडं. आणि औदुंबराला फेरे मारण्यासाठी तिथं खूप छान असं पायाला काही चिखल वगैरे लागू नये म्हणून फरशा पण टाकलेल्या आहेत. आणि तात्पुरतं हे केंद्राची स्थापना झालेली आहे. नंतर मग इथंच खूप छान असं केंद्र उभारणार आहेत आणि खूप छान करणार आहेत ते केंद्र. आणि कवठा परिसरामधील आणि लातूर फाट्याच्या परिसरामधील लोक इथं साईबाबाच्या जवळ येऊन ही सेवा करू शकतात, स्वामी सेवा. आणि संडास बाथरूमची पण सोय आहे आणि होम हवन सगळं. तर बघू शकता तुम्ही, पूर्ण जसं केंद्रामध्ये असते तसं त्यांनी इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होम हवन सगळं आहे इथं. तुम्ही नाही का, जर का तुम्हाला सिडकोचं केंद्र दूर पडत असेल, तुम्हाला तिकडं मगनपुराचं केंद्र दूर पडत असेल, तर तुम्ही हे कवठा परिसरामध्ये तुम्ही राहत असताल तर तुम्हाला इथून इतक्यामध्ये जवळ केंद्र पडणार आहे तुम्हाला पारायणसाठी, सेवा करण्यासाठी रोजच्या. तर तुम्ही इथं या आणि सेवा करा, स्वामी सेवेकरी व्हा. इथं खूप छान त्यांनी बघा केंद्र स्थापना केलेली आहे. 15-20 दिवस झाले. आता इथून पुढे त्यांनी सगळं इथं करणार आहे, तर पारायणची सोय ते सगळं त्यांनी करणार आहे. तर तुम्ही या आणि नक्की स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय. श्री कुलदेवताभ्यो नमः. गंध हरिद्रं कुंकुम सर्वद्रवाणी समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. महाराजांपुढे एक फूल ठेवा. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमः. ऋतुकालो पुष्पम समर्पयामि. नमस्कार करा, प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामि. दोघांनी पण कुलदेवींचा आणि महाराजांचा मुजरा करा आणि मग चालू करूया.